नमस्कार मंडळी. बऱ्याच दिवसांपासून मला डीएम्स येत आहेत आणि रील्सवर पण लोक कमेंट करतात की ताई आम्हाला कॅनडाला यायचं आहे शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी, तर त्यासाठी काय करावं लागेल. तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट तर मी तुम्हाला ही सांगू इच्छिते की सध्या कॅनडामध्ये सिच्युएशन ही खूप बदललेली आहे. इथल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हणा, इथे वाढलेल्या इमिग्रंट्सची संख्या बघता, इथली वाढलेली महागाई बघता, कॅनडा गव्हर्नमेंटने अशी घोषणा केलेली आहे की आता कॅनडामध्ये फक्त 20% इतकंच इमिग्रेशन होईल. Today we're announcing that we will reduce the number of immigrants we bring in over the next 3 years. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही एज्युकेशन किंवा हेल्थकेअर या फील्डमधले असाल तर इंडियाची डिग्री इथे व्हॅलिड होत नाही, तर इथे येऊनही तुम्हाला इथला एखादा कोर्स करावा लागतो आणि त्यानंतर तुम्हाला ती डिग्री मिळते. तर त्यामुळे तसाही विचार तुम्ही करा. तिसरी गोष्ट, तुम्ही एजंटच्या थ्रू जर येणार असाल तर त्या एजंटचा रेकॉर्ड काय आहे हे चेक करा, विश्वासार्हता चेक करा, स्वतःचा रिसर्च करा आणि त्यानंतर इथे येण्यासाठी जे काही तुमच्या स्टेप्स आहेत त्या घ्या. कुठल्याही एजंटच्या भूलथापांना बळी पडू नका, कारण असं करून आपलं पैशांचं नुकसान, आपल्या वेळेचं नुकसान आणि मानसिक जो त्रास आहे तो प्रचंड असतो. त्यामुळे प्रॉपर रिसर्च करा आणि नंतरच कॅनडाला येण्याचा विचार करा.